सायकॉलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला? उत्तर ग्रीक भाषेतून. व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीने मिळतो? उत्तर जीवन वृत्तांत पद्धतीने. कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची पहिली शाळा स्थापन केली? उत्तर विल्यम वुंट. ज्यावेळी विद्यार्थ्याकडून सविस्तर उत्तर अपेक्षित असते त्यावेळी डॅश प्रश्नांचा अवलंब केला जातो. त्यावेळी दीर्घोत्तरी प्रश्नांचा अवलंब केला जातो. मानसशास्त्राला बोधावस्थेचे शास्त्र ही संकल्पना कोणी दिली? उत्तर सिगमंड फ्राइड. रिपब्लिकन हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर क्विंटिलियन यांनी. विद्यार्थ्यांच्या विविध कृतींची माहिती डॅश पद्धतीने मिळते? उत्तर सर्वेक्षण पद्धतीने. शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजे काय? उत्तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून घडवून आणायचे अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे. आकलन हे डॅश क्षेत्रातील दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. उत्तर बोधात्मक क्षेत्रातील. सामान्य उद्दिष्ट म्हणजे काय? उत्तर ज्या उद्दिष्टांचे स्वरूप ढोबळमानाने सांगितले जाते त्यांना सामान्य उद्दिष्टे म्हणतात. मुलांना सवयी जडण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर होतो? प्रयत्न प्रमाद. अध्ययन अनुदेशन ही उपपत्ती कोणी मांडली? डेव्हिड असोबेलेन. तयारीचा नियम कोणी मांडला? थॉर्नडाईक यांनी. बोधावस्थेचा अभ्यास डॅश यांनी केला? बोधावस्थेचा अभ्यास विल्यम वुंट यांनी केला. बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धती योग्य होईल? उत्तर जीवन वृत्तांत. प्रगतीने दिसणाऱ्या अलेख भागास काय म्हणतात? पठारावस्था. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? उत्तर डॉक्टर ब्लूम यांनी. उद्दीपक नसताना भास होण्यास काय म्हणतात? चित्तभ्रम. द्विघटक उपपत्तीचा जनक कोणास म्हणतात? स्पियरमन यांना. समान घटक उपपत्ती कोणी मांडली? उत्तर थॉर्नडाईक यांनी. अध्ययन संक्रमणास सहाय्यक घटक कोणता? उत्तर बौद्धिक क्षमता. विशिष्ट रचनावादी पद्धती कोणी मांडली? उत्तर जॉन ड्यूई यांनी. क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोण आहे? उत्तर कर्ट लेविंग. वस्तू किंवा घटना समोर नसताना घडून येणाऱ्या बदलास डॅश म्हणतात? प्रत्यावहन म्हणतात. विस्मरणाचा आलेख कोणी काढला? एबिंगहॉस यांनी. बुद्धिमत्ता कोणत्या पद्धतीचा प्रकार आहे? चर्चा पद्धतीचा. मूल्यमापनानंतरची पायरी डॅश आहे? उत्तर ग्रहपाठ. मांजरावर शैक्षणिक प्रयोग कोणी केले? थॉर्नडाईक यांनी. प्रलोभनामुळे डॅशला चालना मिळते? उत्तर कृतीला. डॅशवर प्रयोग करून स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली? उंदरावर.
कुत्र्यावर प्रयोग प्रथम डॅशने केला. उत्तर पॅव्लॉवने. बहुआयामी द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? उत्तर गिलफोर्ड यांनी. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली? उत्तर डॅनियल गोलमन यांनी. सहेतुक अध्ययननिष्ठ उपपत्ती कोणी मांडली? बॅगले यांनी. अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण असतो? विद्यार्थी. विशिष्ट रचनावादी पद्धती कोणी मांडली? उत्तर जॉन ड्यूई यांनी. डॅश हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्त्वपूर्ण प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे. उत्तर कुटुंब हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्त्वपूर्ण प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे. हर्बार्टच्या पंचपदीला डॅशचा पाया म्हणतात. उत्तर मानसशास्त्राचा. स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग. पुढचा प्रश्न. दी ॲनिमा हा या ग्रंथात डॅश संबंधी विचार मांडले आहेत. उत्तर दी ॲनिमा या ग्रंथात आत्म्यासंबंधी विचार मांडले आहे. व्यक्ती डॅशच्या साहाय्याने विविध ज्ञान प्राप्त करत असते. उत्तर पंचज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने. प्रत्येक व्यक्ती असंख्य गोष्टी डॅशने करत असतो. उत्तर अनुकरणाने करत असतो. पाठ पायऱ्यामध्ये डॅश पायऱ्यांचा समावेश असतो. उत्तर पाठ पायऱ्यामध्ये 5 पायऱ्यांचा समावेश असतो. सप्रमाणतेचे 2 प्रकार कोणी सांगितले? उत्तर जॉर्डन यांनी. पुढचा प्रश्न. बरोबर उत्तराकडून विद्यार्थ्यांना विचलित करून स्वतःकडे आकर्षित करणारा पर्याय म्हणजे डॅश होय? उत्तर विकर्षक. संकल्पना प्राप्ती या प्रतिमानाचा शोध कोणी लावला? उत्तर जेरोम ब्रुनर यांनी. शिक्षण या शब्दाला का असा प्रश्न विचारला असता डॅशचा बोध होतो? उत्तर उद्दिष्टांचा. पाठनियोजनात डॅशला खूप महत्त्व आहे. उत्तर उद्दिष्ट स्पष्टीकरणाला. भेदभाव क्षमतेलाच डॅश म्हणतात. उत्तर तुलनीयता. अध्ययनात चुका आणि शिका हे तत्व डॅश अध्ययन म्हणून ओळखले जाते. उत्तर प्रयत्न प्रमाद. बोधात्मक संरचना उपपत्ती स्पष्ट करण्याकरिता ब्रुनर यांनी किती उपपत्त्या मांडल्या? त्याचं उत्तर आहे 2. 1 अनुदेशन अध्ययन उपपत्ती आणि दुसरी अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. पुढचा प्रश्न. पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत? उत्तर आहे रिचर्ड सचमन. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे. ही व्याख्या कोणी केली? मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र. तर ही व्याख्या केली आहे मॅकडुगल यांनी. पुढचा प्रश्न. संदिग्ध डॅश संदिग्ध असतील तर सप्रमाणता कमी होते. डॅश संदिग्ध असतील तर सप्रमाणता कमी होते. सूचना संदिग्ध असतील तर
सप्रमाणता कमी होते. सप्रमाणतेचे दोन प्रकार कोणते? तर याचं उत्तर आहे आंतरिक सप्रमाणता व बाह्य सप्रमाणता. लेविनच्या मते अध्ययनात डॅशला महत्व आहे. लेविनच्या मते अध्ययनात समाकारला महत्व आहे. पुढचा प्रश्न, हाऊ गुडचे उत्तर डॅश देते. उत्तर, हाऊ गुडचे उत्तर मूल्यमापन देते. पॅव्लोवने वर्णन केलेल्या अभिसंधानाला डॅश अभिसंधान म्हणतात. तर याचं उत्तर आहे पॅव्लोवने वर्णन केलेल्या अभिसंधानाला अभिजात अभिसंधान म्हणतात. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे संबोध होय. परिसरातील शाळांचे परीक्षण डॅश करतो. परिसरातील शाळांचे परीक्षण केंद्रप्रमुख करतो. पुढचा प्रश्न, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात डॅश निर्माण करणे जरुरी आहे. तर याचं उत्तर आहे अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करणे जरुरी आहे. प्रथमोपचाराची योजना प्रथम डॅश यांनी तयार केली. प्रथमोपचाराची योजना प्रथम फ्रेडरिच इस्मार्क यांनी तयार केली. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे स्पियरमन यांनी. पुढचा प्रश्न, मानवी संघटनाचे 3 प्रकार कोणी सांगितले? तर याचं उत्तर आहे प्रिस्तस यांनी. पुढचा प्रश्न, पॅव्लोवने शोधून काढलेल्या अध्ययन प्रकाराला डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे अभिजात असे म्हणतात. संशोधनाचा प्रारंभ डॅश विषयापासून झाला. मानसशास्त्र विषयापासून. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय साक्षरता मिशन ही संकल्पना कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे राजीव गांधी यांनी. वार्धक्यामुळे कमी होणाऱ्या स्मृतीस डॅश म्हणतात. उत्तर आहे स्मृतिभ्रंश. पुढचा प्रश्न, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे किती घटक सांगितले? तर याचं उत्तर आहे 120. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. अध्यापन प्रतिमानाची संख्या एकूण संख्या किती आहे? 24. पुढचा प्रश्न, प्रस्तावना म्हणजे डॅश. तर याचं उत्तर आहे प्रस्तावना म्हणजे सज्जता प्रवर्तन. पुढचा प्रश्न, विचार म्हणजे प्रतिकात्मक डॅश होय. तर याचं उत्तर आहे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय. माहितीच्या मूल्यमापनास ब्रुनर यांनी डॅश म्हटले आहे. तर याचं उत्तर आहे माहितीच्या मूल्यमापनास ब्रुनर यांनी ज्ञानाची समर्पकता असे म्हटले आहे. अग्रत संघटक या प्रतिमानाचा जनक कोण आहे? अग्रत संघटक प्रतिमानाचे जनक कोण आहे? तर याचं उत्तर आहे डेव्हिड असुबेल. पुढचा प्रश्न, समस्येचे संभाव्य उत्तर म्हणजे डॅश. तर याचं उत्तर आहे समस्येचे संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना. पुढचा प्रश्न, शिक्षणातून काय साध्य झाले हे डॅशवरून समजते? मूल्यमापनावरून. आधुनिक पाठ्यपुस्तकाचा जनक डॅश होय. आधुनिक पाठ्यपुस्तकाचा जनक. तर याचं उत्तर आहे पेस्टॉलॉजी. पुढचा प्रश्न, शालेय वेळापत्रक हा शाळेचा डॅश असतो. उत्तर आहे असा असतो. पुढचा प्रश्न, थकव्याचे 2 प्रकार कोणते? उत्तर शारीरिक व मानसिक.
डॅश यांनी सर्वांगीण विकासाची विविध अंगांची कल्पना मांडली. तर याचं उत्तर आहे डॉक्टर प्लूम यांनी. पुढचा प्रश्न, बौद्धिक विकासातील पहिले उद्दिष्ट डॅश आहे. बौद्धिक विकासातील पहिले उद्दिष्ट ज्ञान आहे. पुढचा प्रश्न, डॅश म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. तर याचं उत्तर आहे प्रेरणा म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. पुढचा प्रश्न, प्रेरणा ही वर्तनाला चालना देणारी डॅश शक्ती आहे. प्रेरणा ही वर्तनाला चालना देणारी आंतरिक शक्ती आहे. पुढचा प्रश्न, शिक्षण क्षेत्रात उदयास आलेला नवा दृष्टिकोन म्हणजेच डॅश होय. उत्तर आहे शिक्षण क्षेत्रात उदयास आलेला नवा दृष्टिकोन म्हणजेच अध्यापनाची प्रतिमाने होय. सिद्ध करता येईल असे अभ्यासपूरक मानलेले मत म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे उपपत्ती. पुढचा प्रश्न, बुद्धिमापन कसोटीचे दोन प्रकार कोणते? व्यक्तिगत व सामाजिक. पुढचा प्रश्न, सर्वेक्षण पद्धतीत डॅशला महत्त्व असते. सर्वेक्षण पद्धतीत बहुलकाला महत्त्व असते. पुढचा प्रश्न, अनेक गोष्टी एकत्र केल्यास डॅश निर्मिती होते. उत्तर, अनेक गोष्टी एकत्र केल्यास संबोध निर्मिती होते. डॅश ही व्याख्यान पद्धतीतील पहिली पायरी आहे. तर याचं उत्तर आहे प्रस्तावना ही व्याख्यान पद्धतीतील पहिली पायरी आहे. शाळा हे कुटुंबासून डॅश हा कुटुंबाचा पालक असतो. तर याचं उत्तर आहे शाळा हे कुटुंबासून मुख्याध्यापक हा कुटुंबाचा पालक असतो. पुढचा प्रश्न, अचानक उत्तर सापडणे या स्वरूपाच्या अध्ययनाला काय म्हणतात? अचानक उत्तर सापडणे या स्वरूपाच्या अध्ययनाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मर्मदृष्टीयुक्त अध्ययन. पुढचा प्रश्न, मंदबुद्धीच्या व्यक्तीच्या विकासाची मर्यादा 21 वर्ष असते असे कोणी मानले? तर याचं उत्तर आहे नॅन्सी बेल यांनी. पुढचा प्रश्न, स्किनरचे संशोधन कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर, साधक अभिसंधान. पुढचा प्रश्न, संशोधनाच्या डॅश पद्धतीत सर्वात जास्त माहिती मिळवली जाते. तर याचं उत्तर आहे संशोधनाच्या सर्वेक्षण पद्धतीत सर्वात जास्त माहिती मिळवली जाते. संघटन ही कला तर प्रशासन ही डॅश आहे. संघटन ही कला तर प्रशासन हे कौशल्य आहे. पुढचा प्रश्न, शाळेला समाजाची लघुप्रतिमा कोणी म्हटले? उत्तर, जॉन ड्यूई यांनी. पुढचा प्रश्न, दैनंदिन घटनामागील कार्यकारण भाव स्पष्ट करतो हे डॅश उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आहे. उत्तर, अभिवृत्ती. B.F. स्किनर यांनी डॅशवर प्रयोग केला. उत्तर, कबूतर. संबोध साध्यता प्रतिमानाचे जनक कोण आहेत? संबोध साध्यता प्रतिमानाचे जनक. उत्तर आहे जेरोम ब्रुनर.